तर आपण मगाशी जे सगळे 5 कॉम्पोनंट्स बोललो की फंक्शनल कम्युनिकेशन, नेमिंग, रेपिटेशन, व्हर्बल एक्सप्रेशन आणि ऑडिटरी कॉम्प्रिहेन्शन, या 5 डोमेन्स वरती स्पीच थेरपी काम करते. आता अफेजियाच्या प्रकारांनुसार या 5 डोमेन्स मध्ये कुठला डोमेन हा जास्त अफेक्टेड आहे आणि कुठला डोमेन हा बऱ्यापैकी इंटॅक्ट आहे, याचं कॉम्पोजिशन प्रत्येक व्यक्तीनुसार बदल. मग स्पीच थेरपी मध्ये काय केलं जातं, तर जी स्ट्रेंथ आहे, जी चांगली गोष्ट उरली आहे त्या व्यक्तीची, तर ती स्ट्रेंथ घेऊन जो वीकनेस आहे त्या वीकनेस वरती काम केलं जातं. मग आता नेमिंग असेल तर नेमिंग मध्ये काय, तर वस्तूंची नावं आणि ती नावं अजून कुठल्या कुठल्या गोष्टींची निगडीत आहेत, त्याची आपण सांगड कशी घालू शकतो, ते लक्षात कसं ठेवू शकतो, ते वापरू कसं शकतो, याच्यावरती नेमिंग स्किल्स मध्ये काम होतं. रेपिटेशन मध्ये आपण एक एक शब्द कॉपी करण्यापासून सुरुवात करतो, ते मग आपल्याला वाक्यांपर्यंत जायचं असतं. याच्यामध्ये गाण्यांची खूप मदत होते किंवा एखादं जे आपण लहानपणापासून पाठ करत आलो असतो की ज्याची एक लय असते, मग ती आरती असो, राष्ट्रगीत असो, की आपल्याला एक ते लय लक्षात असते त्याची, मग त्या लयीचा आधार घेऊन आपण ते पाठ केलेलं सगळं आठवून लोकांना रेपिटेशन स्किल वाढवायला मदत करू शकतो. हो नाही प्रश्न जे आहेत ते शिकवून त्यांचं ऑडिटरी कॉम्प्रिहेन्शन सुधारायला मदत होते. अशा वेगळ्या वेगळ्या कॉम्पोनंट्स मध्ये स्पीच थेरपी ही केली जाते अफेजिया असणाऱ्या लोकांना.